मित्रांनो, आताच अमेरिकेने स्टेट ऑफ हॉर्मुझ जवळ बॉम्ब हल्ला केलाय आणि शेअर मार्केट गडबडलंय. ते होतच गेले 4-5 महिने. पण तुम्हाला माहिती का मित्रांनो, जर तुम्हाला शांतपणे तुमचा निवृत्त निधी म्हणजे रिटायरमेंट फंड जर गोळा करायचा असेल, त्याच्यासाठी तो किती पाहिजे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण तो मी केलेला आहे. तर त्याच्यासाठी शांतपणे तुम्ही तो कसा गोळा करायचा, निर्धास्तपणे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम सारख्या अप्रतिम गुंतवणुकीच्या योजना जगात नाहीत. पण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये SIP करणं हे मूर्खपणाचं, कारण का त्यात संपूर्ण व्याज मिळणार नाही. तर एक रकमीच करायला लागेल, पण ते कधी करायची ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. तो मी केलेला आहे. त्याचबरोबर नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये कुठला फंड मॅनेजर निवडायचा आणि तो कसा त्यातनं अप्रतिम परतावा मिळवायचा ह्याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. कारण का या दोन्ही योजना ह्याच्याबद्दल बुमबुम होतच नाहीत. तो मी केलेला आहे. त्याचबरोबर आता नॅशनल पेन्शन सिस्टीम मधून आपल्याला आरोग्यासाठी जर काही खर्च लागला तर तो सुद्धा एक रकमी काढण्याची योजना त्यांनी सुरू केलेली आहे. NPS मध्ये प्रचंड रिफॉर्म झालेले आहेत. ओनली फॉर फायनान्शियल एज्युकेशन.